हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग. प्रभूच्या या सुंदर दिवशी आपण प्रभूला धन्यवाद देण्यासाठी सगळेजण एकत्र येऊन प्रभूची आराधना करणार आहे. हालेलुया. सो सगळ्यांचं स्वागत आहे ख्रिस्त येशूमध्ये. हालेलुया. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, तो स्तुतीस पात्र, तो भयास योग्य परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. गॉड ब्लेस यू. जे लोक जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा ख्रिस्त येशूमध्ये सलाम. ब्रदर अलोटकर, अँथोनी अलोटकर, ब्रदर राजू, प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. जोसना हिवाळे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ब्रदर दीपक तोरा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदर मनी, त्यांची फॅमिली, सिस्टर आरती, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. यावेळेस आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया, पवित्र आत्म्याची आराधना करूया. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागत करूया पूर्ण अंतःकरणापासून, हृदयापासून. आपण म्हणून प्रभू तू आमचं सर्वस्व आहे पित्या, तू आमचं सर्वस्व आहे प्रभू. हालेलुया. We worship you Lord, we praise you, we give you glory Jesus. Hallelujah, hallelujah, praise the Lord, praise the Lord. Thank you Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you Jesus. We worship you. आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. स्वागतम पवित्र आत्मा. Thank you Jesus. Oh Rabashike, welcome Holy Spirit. We welcome you in this place. Close your eyes. आपले हात डोळे बंद करूया. आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला आपण मंदिर बनवूया. Thank you Jesus. ही वेळ त्या पवित्र आत्म्याचं स्वागत करण्याची वेळ आहे. घोषित करा, प्रभू माझं घर तुझं मंदिर आहे. म्हणा, माझं घर तुझं मंदिर आहे प्रभू. माझं घरच तुझं मंदिर आहे, माझं शरीर तुझं मंदिर आहे. आणि आज मी माझ्या घरात, माझ्या हृदयात तुझं स्वागत करतो. पवित्र आत्म्या, मी तुझं स्वागत करतो. आम्ही जसे तुझ्या समोर येतो पवित्र आत्म्या, आम्हाला ग्रहण कर, आमचा स्वीकार कर पवित्र आत्म्या. सगळेजण आपले हात उंच करून त्याला म्हणतील, पवित्र आत्मा आज आम्ही तुला आमच्या घरात स्वीकारतो. आमचं घर तुला आज आम्ही समर्पित करतो. जरी आम्ही चर्च मध्ये येऊ शकलो नाही तरी देखील आज आम्ही तुझी आराधना या घरात करणार आहे. आमचं कुटुंबच तुझं चर्च आहे प्रभू. आणि तू आज उतरून ये. तुझी आराधना करण्याचा सामर्थ्य पवित्र आत्म्या तुझ्याकडून आम्हाला लाभू दे. यावेळेस आपले हात उंच करूया आणि पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. थँक यू जीसस. Welcome Holy Spirit, we are in your presence. Fill us with your power, live inside of me. Close your eyes, lift your hand. आपले हात उंच करू आणि अंतःकरणापासून पवित्र आत्म्याला म्हणू, आम्ही तुझं स्वागत करतो पवित्र आत्म्या. वेलकम होली स्पिरिट, वी आर इन योर प्रेझेन्स. फिल अस विथ योर पॉवर, लिव इनसाइड ऑफ Welcome Holy Spirit, we are in your presence. Fill us with your power, live inside of me. You're the living water,
control. Welcome Holy Spirit. ये पवित्र आत्म्या आम्ही तुझं स्वागत करतो. आमच्यामध्ये तुझी उपस्थिती येऊ दे प्रभू. आज आम्हाला तुझ्या उपस्थितीने भर दे बाप्पा. तुझं राज्य आमच्यामध्ये प्रस्थापित कर. Let your kingdom come, O Lord. तुझं राज्य आमच्या कुटुंबात येऊ दे प्रभू. आपले हात उंच करून आपण त्याची आराधना करूया. Everybody sing with me. Welcome Holy Spirit. Welcome Holy Spirit. स्वागत पवित्र आत्मा. Thank you Jesus. Oh Master, we welcome you. Holy Spirit, we welcome you, Lord. Lift your hand and sing with me. Welcome Holy Spirit. Your presence, fill us with your power, live inside of me. पवित्र आत्मा तू माझ्या आतमध्ये राहा. Yes Father, we welcome you. Welcome Holy Spirit. Thank you Jesus. तो पवित्र आत्मा तुमच्या कुटुंबात उतरून आलेला आहे. तो मंदिरात त्याच्या गौरवासह उतरून आलेला आहे. म्हणून आपले हात उंच करून त्याचा स्वीकार करूया. थँक यू जीसस. हालेलुया. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे हाथ उठाता हूँ. यीशु ही मार्ग है,
येशूच्या चरणापाशी घेऊन जा. आज आम्हाला तुझ्या उपस्थितीने भर प्रभू. स्वर्ग आमच्या घरात प्रस्थापित होऊ दे. तुझे देवदूत आमच्या जीवनामध्ये कार्यरत होऊ दे प्रभू. लेट युअर एंजल्स ऍक्टिव्हेट इन आवर लाईफ ओ गॉड. प्रभू तुझे देवदूत ऍक्टिव्हेट होऊ दे दे बाबा. तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही दे बाबा. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर प्रभू. दे बाबा लवाळा चिखलाशिवाय वाढू शकत नाही दे बाबा. मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि माझा जीव तुझ्याशिवाय समाधानी राहू शकत नाही. कारण माझं जीवन तुझ्यामध्ये दे बाप्पा. तू मला तुझ्या आत्म्याने जीवन दिलेलं आहेस प्रभू. आणि म्हणून मी माझा आत्मा तुला समर्पित करतो. यावेळेस सगळं चर्च आपला हात उंच करून म्हणेल प्रभू माझ्या आत्म्याला मी तुझ्या हातात समर्पित करतो. मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. तुझा अभिषेक माझ्यावर उतरू दे पित्या. सर्व आदर सर्व गौरव आणि सर्व महिमा आज आम्ही तुलाच देतो बाप्पा. आणि ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे आलेल्या लोकांचं या ठिकाणी जे फिजिकली प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांचं येशूच्या नावामध्ये स्वागत आहे. जे लोक मला ऑनलाईन पाहतात आहेत, जे लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी तहानेले आहेत, त्या प्रत्येकाला प्रभू आज तृप्त करो, आशीर्वादित करो. किती लोक तयार आहेत त्या देवाची स्तुती करण्यासाठी. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही त्याची स्तुती करण्यासाठी तयार आहात का? आमेन. हालेलुया. गेल्या वेळेस मी म्हणालो देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग त्याला धन्यवाद देणे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याला धन्यवाद देता त्यावेळेस त्याचे आशीर्वाद तो देतो. आमेन. हालेलुया. प्रभू मी तुझ्या मंदिरात तुला धन्यवाद देण्यासाठी आलेलो आहे. आपले हात उंच करून म्हणा प्रभू मी तुझ्या मंदिरात तुला धन्यवाद देण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है. वादी पहाड़ी पे ले चलता है जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं. ओ वादी पहाड़ी पे ले चलता है जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं. ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है. मार्गों में मेरी रक्षा वो करता है. शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. ओ मार्गों में मेरी रक्षा वो करता है. शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में
हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन आभारी 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 सगळे जण म्हणतील आभारी 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 हालेलुया सिंग विथ मी आभारी 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 आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हालेलुया आम्ही आभारी मानतो येशूला आम्ही आभारी मानतो येशूला आम्ही आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला खायाला पियाला येशूने दिले यस यस सब मिलके गाएंगे पीछे भी खायाला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिली राहायला जागा येशूने दिली आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया यावेळेस आपल्या कुटुंबाबरोबर मिळून देवाचे आभार मानूया आमेन प्रेज द लॉर्ड लाईव्ह चर्च चालू आहे समोर तुमच्या मोबाईल आहे आवाज कसा येतोय नो मॅटर प्रेज द लॉर्ड देवाचे आभार मानण्यासाठी हृदयाची गरज आहे साऊंड सिस्टीम चांगल्या आवाजाची गरज नाही देवाला अंतःकरण हवंय आमेन हालेलुया आणि म्हणून हृदयापासून म्हणूया पापांची क्षमा येशूने दिली सगळेच मिळून म्हणतील पापांची क्षमा येशूने दिली नव जीवन येशूने दिले नव जीवन येशूने दिले आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हालेलुया बोलो यीशु मसीह की राजाओं के राजा की प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया जर तुम्ही आता लाईव्ह आहात जा सबस्क्राइब वरती जाऊन क्लिक करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत आजचं वचन जाऊ शकेल अनेक लोक आज देवाचं वचन ऐकतील कृपया जाऊन ज्यावेळेस तुम्ही शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही आशीर्वादित होता कारण पवित्र शास्त्र सांगतं जा आणि माझ्या नावाची सुवार्ता या युगाच्या शेवटापर्यंत गाजव प्रभू येशू ख्रिस्ताची ही सुवार्ता आपल्याला पृथ्वीच्या शेवटापर्यंत गाजवायची आहे जरी लॉकडाऊन आहे तरी
आज फेसबुकद्वारे, युट्यूबद्वारे आज अनेक चर्च देवाचं वचन, अनेक पास्टर्स, अनेक प्रॉफिट्स देवाचं वचन गाजवतात. देवाच्या वचनाला कोणी लॉकडाऊन करू शकत नाही. देवाचा शब्द दिगंतरी पोहोचतो, तो पूर्वेकडून निघतो आणि पश्चिमेला जातो. तो या नदीपासून निघतो आणि त्या नदीपर्यंत पोहोचतो. पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वराच्या गौरवाने पृथ्वी व्यापलेली आहे. आणि म्हणून आजचा जो देवाचा शब्द आहे तो पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या संपूर्ण हृदयाने प्रयत्न करूया, शेअर करूया. गुगल, युट्यूब वरती जाऊन आपण आपल्या चर्चला अनेकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवण्यासाठी यावेळेस या प्लॅटफॉर्मचा, फेसबुकचा उपयोग करूया. आमेन, हालेलुया. तो स्तुतीस पात्र, तो भयास योग्य आहे. यावेळेस आपण डोळे बंद करू, त्याची आराधना करूया आणि त्याला सांगू तू आमचा अब्बा पिता आहेस, तू आमचा अब्बा परमेश्वर आहेस. हालेलुया. तो महान अद्भुत परमेश्वर आहे. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. क्लोज युअर आईज. डोळे बंद करूया, देवाची आराधना करूया आणि प्रभू आजच्या आराधनेमध्ये तुम्हाला स्पर्श करेल. घरामध्ये तुमच्या देवाची उपस्थिती येईल आणि तुम्हाला देव त्याच्या मोकळीकतेने भरेल. अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा. कि मैं खुश हूँ तो तू खुश होता है, कि मैं रोऊँ तो तू भी रोता है, कि मैं खुश हूँ तो तू खुश होता है, कि मैं तो तू भी रोता है. अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा. चोट मुझको लगे, दर्द तुझको होता है, मेरे आंसू से पहले तेरा आंसू बहता है, मेरे आंसू से पहले तेरा आंसू बहता है. हाथों को थाम कर मुझको उठाता है, अपनी बाहों में हरदम उठाता है, अपनी बाहों में हरदम उठाता है. अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा. आवाज तू दौड़ाता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है. हाथों को थाम कर मुझको उठाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है.
ना सकूंगा। हालेलुया 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 हालेलुया। यस लॉर्ड, प्रभू मेरे साथ है परमेश्वर, तू माझ्या बरोबर आहेस प्रभू, म्हणून मी जिवंत आहे। ज्या अर्थी माझे शत्रू आनंद करत नाहीत माझ्याबद्दल, त्या अर्थी तू माझ्यावर आनंदित आहेस प्रित्या। मृत्यु के समय में मेरा जीवन तुम बनो, अंधेरों के समय में मेरी ज्योति तुम बनो। मृत्यु के समय में मेरा जीवन तुम बनो, अंधेरों के समय में मेरी ज्योति तुम बनो। हालेलुया 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 हालेलुया। Sing with me. हालेलुया 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 हालेलुया। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। यस लॉर्ड, प्रभू यावेळेस आम्ही सर्वजण तुला पिता म्हणून हाक मारतो प्रभू, कारण येशू ख्रिस्त म्हणाला ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस स्वर्गाकडे पाहून म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तू आमचा स्वर्गीय बाप आहेस प्रभू, आणि तू आम्हाला कधीच सोडणार नाहीस। सगळा आदर, सगळा महिमा, सगळा गौरव, ही स्तुती आणि आराधना सगळं चर्च मिळून आम्ही तुला समर्पित करतो दे बाप्पा। या चर्च वरती तुझा असलेला पवित्र हात कधीही काढून घेऊ नकोस दे बाप्पा। या चर्चच्या विरोधात कुठलाही दरवाजा सैतान उघडू शकणार नाही प्रभू, कारण दे बाप्पा हे चर्च खडकावर बांधलेलं आहे, ज्या खडकाचं नाव येशू ख्रिस्त आहे प्रभू। सगळा आदर तुला देऊन ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, आमेन। हालेलुया हालेलुया, बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, सगळ्यांचं ख्रिस्त येशू मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे, सगळ्यांना सलाम। यावेळेस देवाच्या वचनाकडे जात असताना पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही चर्चचे चॅनल आहे, आपल्या चर्चचं जे YouTube चॅनल आहे कंपॅशन ऑफ जीसस ख्राइस्ट फाउंडेशन, ते तुम्ही सबस्क्राइब करा। तुमच्या आप्तजनांना, इतरांना त्याच्याबद्दल तुम्ही प्रोत्साहित करा, जेणेकरून ते लोक देखील चर्च चॅनल हे करा। थोडासा इको थोडा कमी करा। Thank you Jesus. Thank you Jesus. Yes. Praise the Lord. Hallelujah. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन इतरांपर्यंत पाठवताल, शेअर कराल, तुम्ही त्या वचनाची सुवार्ता गाजवणारे होताल। आणि म्हणून शेअर हे बटन दाबण्यासाठी यावेळेस तुमचं बोट त्या ठिकाणी जाऊ दे, अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन जाणार आहे। आपल्या चर्चचे फेसबुक पेज आहे, त्याचं नाव आहे कंपॅशन ऑफ जीसस ख्राइस्ट फाउंडेशन, तसंच YouTube चॅनल आहे कंपॅशन ऑफ जीसस ख्राइस्ट फाउंडेशन। आपल्या चर्चची वेबसाईट आहे www.compassionofjesuschrist foundation। दर बुधवारी, दर रविवारी आपण या
ठिकाणी ऑनलाईन चर्च घेतो. जवळजवळ लॉकडाऊन झाल्यापासून फेब्रुवारी पासून सतत आपण दर बुधवारी आणि दर रविवारी फेसबुकच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकतोय. देव आपल्याला आशीर्वादित करतोय. काही लोक वचनाच्या तुटवड्यामुळं, वचन न मिळवल्यामुळं, दुष्काळ पडल्यामुळं चर्च मधून पतन पावलेले आहेत. त्यांना देवाचं वचन मिळालेलं नाही आणि म्हणून यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. देवाचं वचनच आपल्याला आशीर्वादित करणार आहे, आपल्याला अनुग्रह करणार आहे. Praise the Lord. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. आणि म्हणून देवाच्या पवित्र आत्म्याचं यावेळेस आपण स्वागत करूया. देवाच्या वचनाला यावेळेस आपण महत्व देऊया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जर तुम्ही इतर काही कामे करत असाल तर ते सगळं बाजूला ठेवून देवाचं वचन ऐकूया, देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. आमेन. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. आणि यावेळेस देवाच्या वचनातून पाहत असताना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचं पवित्र शास्त्र तुमच्या हातामध्ये घ्या. आमेन. हालेलुया. जरी ते वचन तुम्हाला ठाऊक असेल, जरी ते वचन तुम्हाला माहिती असेल, तर ते वचन एकदा तुम्ही तुमच्या डोळ्याने ते पाहून बायबल मधून पहा, जेणेकरून ती ताजी भाकर तुम्हाला आजच्या जीवासाठी, आजच्या जीवनासाठी ती तुम्हाला पुरेशी होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये दोन राज्य विभागलेले आहेत. आमेन. दोन राज्य विभागलेले आहेत. एक राज्य आहे जे परमेश्वराचं राज्य आहे, ज्याला स्वर्गीय राज्य म्हटलं गेलेलं आहे, हेवनली किंगडम म्हटलं गेलेलं आहे. आमेन. आणि दुसरं राज्य आहे ते म्हणजे सैतानाचं राज्य आहे. या पृथ्वीवर दुसरे राज्यच नाही. आमेन. एक राज्य आहे ते स्वर्गीय राज्य आहे आणि दुसरं जे ते पृथ्वीवर करणार असलेलं, अस्तित्वात असलेलं सध्या जे सैतानाच्या द्वारे चालवलं जातंय त्याला सैतानाचं राज्य म्हटलं जातं, ज्याला अंधकाराचं राज्य पवित्र शास्त्र संबोधित करतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या राज्याला प्रकाशाचं राज्य म्हणून संबोधित केलं जातं. जिथं प्रकाश आहे तिथं आरोग्य आहे, तिथं समृद्धी आहे, तिथं सर्व गोष्टींची मुबलकता, आशीर्वाद आहे. आणि अशा राज्यावरती देवाने आदामाला राज्यकर्ता म्हणून नेमलं. पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने त्याचं राज्य प्रस्थापित करण्यापूर्वी, आदामाला जीवन देण्यापूर्वी, आदामाला अस्तित्वात आणण्यापूर्वी एक राज्य स्थापित केलं. आणि त्या एदेन बागेला देवाने स्वर्गाची बाग या पृथ्वीवर बनवलं. त्या पृथ्वीवरती असलेल्या एदेन बागेमध्ये मनुष्याला उपयोगात येणारं स्वर्गीय राज्यासारखं त्या ठिकाणी वातावरण देवाने निर्माण केलं. फळं, फुलं, झाडं, पक्षी परमेश्वराने निर्माण केले आणि त्या सर्वांवर सत्ता गाजवण्यासाठी मग परमेश्वराने राजाला निर्माण केलं. आणि त्या राजाला परमेश्वराने आदाम हे नाव दिलं. आदाम त्या बागेमध्ये, एदेन बागेमध्ये अत्यंत आनंदी जीवन जगत होता. आदामाबरोबर परमेश्वराने त्याला त्याची सहचारणी हव्वा दिली आणि परमेश्वराने ते राज्य त्यांच्या हातात सोपवून दिलं. परमेश्वर म्हणाला, आता तुम्ही या सर्व सृष्टीवर सत्ताधारी आहात, तुम्ही आता सत्ता करणार आहात. मी तुम्हाला ते प्रतिनिधित्व करण्याचं, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तुम्हाला, माझ्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी तुम्हाला नियुक्त केलेलं आहे. आणि आता तुम्ही या प्रतिनिधित्वाचा म्हणजे या राज्याचा पुरेपूर तुम्ही उपभोग घ्यावा. तुम्ही आरोग्यदायी जीवन जगावं. तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेलं सर्व उपभोगाचं सगळं वातावरण, अन्नधान्यापासून सर्व प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स तुम्हाला प्राप्त होतील. अशा पद्धतीने देवाने ते राज्य स्थापित केलं. आणि परमेश्वराने ज्यावेळेस ते सुंदर असं राज्य बनवलं, देव स्वतः म्हणाला की हे खूप चांगलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये बायबल सांगतं, प्रत्येक उत्तम देणगी स्वर्गातून आहे, प्रत्येक उत्तम दान हे स्वर्गातून आहे. आणि परमेश्वराने खूप सुंदर रीतीने एदेन बागेची रचना केली. देवाने उत्तमातलं उत्तम, चांगल्यातलं चांगलं त्या ठिकाणी स्थापित केलं. परमेश्वराने त्याच्यावरती जो राज्यकर्ता नेमला, त्या आदामाला परमेश्वर म्हणाला, या पृथ्वीवर जे काही मी निर्माण केलेलं आहे त्याच्यावर तू सत्ता करशील,
तू राज्य करशील, तुझं राज्य मी याच्यावर प्रस्थापित केलेलं आहे. आणि मग आदाम राज्य करू लागला. प्रत्येक जनावर, प्रत्येक पशु, प्रत्येक पक्षी हा आदामाच्या आज्ञेवरती जीवन जगू लागला. कारण आदाम हा सत्ताधारी होता, आदाम हा राज्य करता होता. आदामाला, आपल्या मूळ पुरुषाला, आपल्या मूळ पित्याला, आपल्या मूळ आई वडिलांना परमेश्वराने राज्य देऊन टाकलं. अजून थोडासा इको कमी करा. थँक यू जीसस, हालेलुया, हालेलुया. यस, थँक यू जीसस, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाने ती पृथ्वी परमेश्वराने आदामाच्या हातात दिली, ती एदेन बाग परमेश्वराने आदामाच्या हातात दिली. देव स्वतः त्या राज्याकडे येऊन दररोज त्याला आवश्यक असणाऱ्या त्या सर्व गोष्टींची विचारपूस करण्यासाठी रोज सायंकाळी परमेश्वर शीत समयी आदामाशी मीटिंग करत होता. रोज परमेश्वराची उपस्थिती आदामाच्या जीवनाला लाभत होती आणि सुंदर रीतीने चालत होतं. परंतु देवाचं राज्य डिस्टर्ब करण्यासाठी, देवाच्या राज्याला डिस्टर्ब करण्यासाठी सैतानाने धूर्त योजना केली. सैतानाने धूर्त योजनेद्वारे आदामावरती आणि हव्वेवरती हल्ला केला. पवित्र शास्त्र सांगतं त्याने कपटाने हव्वेला भुलवलं. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, रोमकराच्या पत्रामध्ये हव्वा त्या आदामाच्या भुलवण्यामुळे भुलवली गेली आणि मोठं नुकसान त्यांच्या हातून घडलं. जे राज्य परमेश्वराने त्यांच्या हातात दिलं होतं, जे आरोग्याचं राज्य होतं, ते आरोग्याचं राज्य, ते संपन्नतेचं, समृद्धीचं राज्य, परमेश्वराने निर्माण केलेलं, सत्ता दिलेलं राज्य त्या आदामाने त्याच्या एका आज्ञाभंगाद्वारे सैतानाच्या हातात देऊन टाकलं. आणि त्या पुढं आदामाच्या हातातून घेतलेलं राज्य सैतानाने ते देवाचं राज्य, ते स्वर्गाचं राज्य घेऊन त्याच्यामध्ये त्याने त्याचं राज्य स्थापित केलं. त्याने भेसळ निर्माण केली आणि मग मरणाचं राज्य सुरू झालं. पवित्र शास्त्रामध्ये रोमकराचा 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये लिहिलं, एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळं मरणाचं राज्य सुरू झालं. आज जे काही साथीचे आजार आहेत, जे काही लोक मरतात आहेत, ऍक्सिडेंट मध्ये मरतात आहेत किंवा कुठल्या तरी व्हायरसमुळे मरतात आहेत, हा सगळ्या मरणाचा जो सुरुवात आहे, जर तुम्ही पाहिलं तर देवाने काही मरण निर्माण केलं नव्हतं. देवाने जीवन आणि भरपुरीचं जीवन त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि त्या जीवनाद्वारे परमेश्वराने राज्य करता म्हणून आदामाला नियुक्त केलं होतं. परंतु एकाच चुकीमुळं, एकाच चुकीच्या द्वारे सैतानाच्या हातात ते राज्य गेलं आणि आजही पृथ्वीवरती अंधकाराचं राज्य. जर तुम्ही 2 कीर्तिग्रस्त त्याचा 4था अध्याय 4थ्या वचनामध्ये पाहिलं तर या पृथ्वीवरती या युगाचं दैवत सैतानाला म्हटलं गेलेलं आहे. आज लोक आजारी आहेत, आज लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाहीत, लोक त्रासलेले आहेत, लोक संकटात आहेत, लोक दुःखात आहेत. परंतु देवाने हे राज्य निर्माण केलं नाही. पर पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वराने आपल्याला प्रकाशाचं पुत्र म्हणून निर्माण केलेलं आहे. जर तुम्ही काढून वाचलं, जर तुम्ही 1 पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये जर काढून वाचूयात आपण सगळेजण मिळून. 1 पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये काढून वाचा. 1 पीटर 2:9. हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू जीसस. पवित्र शास्त्र सांगतात पहा, हालेलुया, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. पहा त्या ठिकाणी, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केले आहे, की त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. बायबल सांगतं अंधकाराच्या राज्यातून काढून त्याने आपल्याला प्रकाशाच्या राज्यात आणलेलं आहे. देयर इज 2 किंगडम्स डिवाइडेड बाय गॉड हिमसेल्फ. त्या ठिकाणी 2 राज्य जे देवाने विभागलेले आहेत, एक प्रकाशाचं राज्य, एक अंधकाराचं राज्य. आणि पवित्र शास्त्र सांगतं येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्त म्हणाला योहान 8:12 मध्ये, मी या जगाचा प्रकाश आहे, आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. देवाचा प्रकाश तो घेऊन या पृथ्वीवर आला. आणि म्हणून जर तुम्ही काढून वाचलं मत्तयाचा 4था अध्याय आणि त्याच्या 16-17व्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं मत्तयाचा 4था अध्याय काढू आपण वाचूया. Matthew chapter number 4 verse 16 and 17. Matthew chapter number 4
ओपन युअर बायबल. यावेळेस सगळेजण बायबल उघडतील. आज काही बुधवारची सभा नाही की मी या ठिकाणी आरोग्याची प्रार्थनेसाठी आलेलो आहे. मी या ठिकाणी देवाचं वचन पाहण्यासाठी आलोय. आज आपण पवित्र शास्त्रातलं गूढ रहस्य वचन पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? तुम्ही जर तयार असाल तर तुमचं पवित्र शास्त्र तुमच्या हातामध्ये हवंय. तुमच्या हातात तुमची पेन्सिल, तुमचं नोटपॅड हवंय, जेणेकरून तुम्ही वाचलेलं वचन त्या ठिकाणी लिहिताल आणि तुम्ही पाहताल. अशा अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या प्रदेशात छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली. पवित्र शास्त्र काय सांगतं? बायबल काय सांगतं? पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलंय? अंधारात बसलेल्या लोकांनी, म्हणजे आदामापासून येशू ख्रिस्तापर्यंत ते राज्य कुणाचं होतं? अंधकाराचं राज्य होतं. परंतु येशू ख्रिस्त आला आणि त्याने ते राज्य दुभागलं. देवाचा प्रकाश येशू ख्रिस्ताच्या द्वारे या पृथ्वीवर आला. येशू ख्रिस्त म्हणाला, आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. मी या जगाचा प्रकाश आहे. आणि म्हणून 1 पेत्र त्याचा 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये जे आपण वाचलं त्या ठिकाणी लिहिलं, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून प्रकाशाच्या सत्तेमध्ये आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाचे लोक, राजकीय याजकगण, देवाचा वंश आपल्याला देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलेला. जर तुम्ही कलस्सईचं पत्र काढा, कलस्सईचं पत्र त्याचा 1ला अध्याय 13 वचन, कलस्सई चॅप्टर नंबर 1 वर्स 13 रीड. त्या ठिकाणी वाचा कलस्सईच्या पत्रामध्ये, थँक यू फादर, वी वर्शिप यू लॉर्ड. रिकालामा सेखो राबांदा शातेरेबेरियाला राबा. हालेलुया. कलस्सई इफिसकराच्या नंतरचं पत्र. थँक यू जीसस. फिलिपिकराच्या नंतरचं पत्र 1ला अध्याय 13 वचन पहा. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून, कुठल्या सत्तेतून? येशू ख्रिस्ताने आपल्याला कुठल्या सत्तेतून काढलंय? अंधाराच्या सत्तेतून. म्हणजे जे राज्य सैतानाचं, त्या राज्यातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला. आमेन. हालेलुया. म्हणजे आज जर येशू ख्रिस्तावरती तुम्ही विश्वास ठेवलेला, देवाच्या पुत्राला तुम्ही तुमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला, तुम्ही त्याच्या शरीराला ग्रहण केलंय, तुम्ही त्याच्या रक्तावर विश्वास ठेवला, तुम्ही प्रभुभोजन घेतलेला, तुम्ही म्हणाला येशू ख्रिस्ता तू माझा वैयक्तिक तारणारा, तर तुम्ही आता अंधकाराच्या राज्यात नाही. पहा, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्याला प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे राज्य सैतानाच्या हातात आदामाने दिलं, पहिल्या आदामाने दिलं, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने येऊन त्या अंधारातून आपल्याला त्याने प्रकाशाच्या राज्यात आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधाराच्या राज्यामध्ये जे आपण जीवन जगत होतो त्याने आपल्याला काढून प्रकाशाच्या राज्यामध्ये आणलं. आणि म्हणून मत्तयाचा 12वा अध्याय, आणि यावेळेस सगळेजण कबूल करतील की मी प्रकाशाच्या राज्यात आहे म्हणून मला आरोग्य आहे. एव्हरीबडी कन्फेस. सगळेजण कन्फेस करतील आणि म्हणतील मी प्रकाशाच्या राज्यात आहे आणि प्रकाशाच्या राज्यात आरोग्य आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यावरती कुठल्याही साथीच्या आजाराचा परिणाम होणार नाही. तुमच्यावर कुठलाही दुष्काळाचा परिणाम होणार नाही. तुमच्यावरती अंधकाराची सत्ता राज्य करू शकणार नाही. कारण बायबल सांगतं त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून त्याने आपल्याला प्रकाशाच्या राज्यात आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काढा मत्तयाचा 12वा अध्याय, मत्तय 12वा अध्याय. त्या ठिकाणी आपल्याला 2 राज्याविषयी स्वतः येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या पवित्र शास्त्रातल्या वचनाद्वारे आपल्याला शिकवतोय. 12वा अध्याय आणि त्याच्या 22व्या वचनाच्या पुढे एक स्टोरी आहे. आणि त्या ठिकाणी मग अंधळा व मुका असलेला एका भूतग्रस्ताला त्याचकडे आणलं. कुणाला आणलं? एका आंधळ्याला आणि मुक्याला येशू ख्रिस्ताकडे आणण्यात आलं आणि त्याने त्याला बरे केले. तेने करून तो मुका बोलू आणि पाहू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सुपरनॅचरली घडून आलं. येशू ख्रिस्ताने त्याचं ऑपरेशन केलं नाही, त्याच्या कानातला काही टेस्ट घेतल्या नाही, त्याने त्याचे डोळे तपासले, त्याचा रेटिना बरोबर आहे का, त्याच्या डोळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, येशूने काही पाहिलं नाही. येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला आणि तो अलौकिकरित्या सुपरनॅचरली तो बरा झाला. आमेन. डॉक्टर जे प्रयत्न करतात ते नॅचरली आहेत. डॉक्टर आज जे काही ऑक्सिजन देतात ते नैसर्गिकरित्या तुम्हाला ऑक्सिजन पुरवण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच्यातून ते म्हणतात जर देवाने वाचवलं तरच तुम्ही जगू शकाल. परंतु येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस त्या मुक्या भूतग्रस्ताला किंवा त्या आंधळ्याला आणण्यात आलं, बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने लागलीच त्याला बरं केलं. त्या क्षणी त्याला बरं केलं. इट इज
ऑल सुपरनॅचरल, हे सगळं अलौकिकरित्या घडून आलं. आमेन. हालेलुया. नेक्स्ट वर्स एका वचनात सांगितलं, त्याला आणलं, दुसऱ्या वचनात लिहिले तो बरा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझा येशू ख्रिस्त या जगातल्या सगळ्या सर्जनपेक्षा मोठा सर्जन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी त्या गेत्सेमनी बागेमध्ये ते सगळे यहुदी परुषी लोक आले, त्यावेळेस मल्क नावाच्या एका शिपायाचा कान पेत्राने कापला. माझ्या येशू ख्रिस्ताने तो कान उचलला आणि त्या मल्क नावाच्या शिपायाच्या कानाला पुन्हा सर्जरी केली. आमेन. एका क्षणात त्याचा जो कान तुटला होता तो कान त्याच्या जागेवर जोडला. येशू ख्रिस्तापेक्षा कोणी मोठा सर्जन या पृथ्वीवर नाही. आमेन. हालेलुया. कारण प्रकाशाचं राज्य तो घेऊन आलेला. आमेन. सो डोंट वरी अबाउट एनी सिकनेस, व्हायरस, सगळं मनातली भीती काढून टाका, कारण तुम्ही प्रकाशाचे पुत्र आहेत. सैतानाच्या अंधकाराच्या सत्तेतून सोडवण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आज आपण प्रकाशाचं राज्य पाहतोय. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे आरोग्याचं राज्य आपल्यामध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे ते आज आपण डिटेल पाहतोय. प्रेज द लॉर्ड. किती लोक म्हणतात मी आज काहीतरी शिकतोय. आमेन. हालेलुया. मग बायबल सांगतात 23व्या वचनात, तेव्हा सर्व लोक समुदाय थक्क होऊन म्हणाले, हा दाविदाचाच पुत्र ना असं असेल ना. परंतु परुषी ऐकून म्हणाले, भूताच्या अधिपती बालजबूल याच्या साहाय्याने हा भूते काढितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना हे माहिती आहे की आंधळा मुका हा काही आजार नाही, याला सैतानाच्या राज्यामध्ये बांधून ठेवण्यात आलेला आहे. तो मुका मनुष्य किंवा तो आंधळा मनुष्य हा आजारी नाही, परंतु तो सत्तेखाली आहे. कुणाच्या सत्तेखाली आहे? तो सैतानाच्या सत्तेखाली आहे, तो अंधकाराच्या सत्तेखाली आहे. आणि म्हणून परुषी लोक जे पवित्र शास्त्र जाणत होते, त्यांना माहिती होतं आदामाने केलेल्या पापामुळं मनुष्य जातीवरती हा प्रकार झालेला आहे. या प्रकारे अंधकाराचं राज्य, आणि ते म्हणाले हा प्रकार बालजबुलाचा आहे. आमेन. या ठिकाणी पहा काय लिहिलंय, परंतु परुषी ऐकून म्हणाले, भूताचा अधिपती बालजबूल याच्या साह्याने हा भूते काढितो. त्याने त्याच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य. आमेन. एव्हरी किंगडम, प्रत्येक राज्य. काय लिहिलंय त्या ठिकाणी? ओसाड पडते. दोन राज्यामध्ये जिथं भांडण होते, एका राज्यात दोन भाग पडले. एका राज्यात जर दोन भाग पडले तर ते राज्य टिकत नाही, कारण त्याच्यामध्ये आपसात जे भांडण होतात त्याच्यामुळे ते राज्य तुटून जातं, ते राज्य विखरून जातं. आणि त्या ठिकाणी आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाही. सैतानाचं राज्य कसं आहे पहा. सैतान जर सैतानाला काढितो तर त्यामध्ये फूट पडली आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? आमेन. येशू ख्रिस्त त्याला त्या ठिकाणी पुरुषांना, याजकांना सांगत होता, त्या ठिकाणी जे राज्य आहे ते राज्य सैतानाचं आहे, आणि सैतान सैतानाला काढू शकत नाही. सैतान सैतानाला प्रोत्साहित करील. तुम्ही सैतानाच्या मदतीने तुमचे आजार बरे करू शकणार नाही, कारण सैतानाचं राज्य तुटून जाईल. आमेन. अनेक लोक भूतविद्या, जादूटोणा, करणी बाधा या गोष्टींकडे वळतात. ते म्हणतात आमच्या घरामध्ये शांती यावी म्हणून आम्ही काहीतरी करावं, आणि ते विचित्र मार्गाने त्यांच्या घरामध्ये शांती आणण्याचा प्रयत्न करतात, आरोग्य आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु अंधकाराच्या राज्यातून तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकणार नाही. अंधकाराच्या राज्यातून तुम्हाला आरोग्याचा प्रकाश तुमच्या घरात येणार नाही. पहा, या आंधळ्याला ज्यावेळेस येशूकडे आणण्यात आलं, येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं, आणि त्या ठिकाणी राज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवायला सुरुवात केली. येशू ख्रिस्ताने डिटेल शिकवलं. एक राज्य ज्याच्यात फूट पडलेली आहे ते कधीही टिकू शकत नाही. आणि म्हणून जर तुम्ही प्रयत्न करत असाल की माझ्या घराला मी लिंबू बांधतो, माझ्या दरवाजाला मी काहीतरी लावतो, माझ्या घरात कुठलाही दृष्टांत येऊ नये, तर 100% त्या सैतानाच्या राज्यामध्ये तुम्ही फूट पाडू शकत नाही, आणि त्याचं राज्य तुम्ही तोडू शकत नाही. सैतानाला माहितीये तुमच्या घरामध्ये त्याला राज्य करायचंय, तुमच्या जीवनात त्याला राज्य करायचंय, आणि जर तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवायचा तर तुम्हाला दोन राज्यांविषयी पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये पुढे पहा काय लिहिलंय.
मी जर बालजबूल याच्या साह्याने भूते काढितो तर तुमचे पुत्र कोणाच्या साह्याने काढितात? यामुळे ते तुमचा न्याय निवाडा करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या योगे भूते काढितो तर देवाचं राज्य तुम्हा प्रत आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. आमेन, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून एक पेत्र 2:9 मध्ये आपण म्हटलं, आपण त्या ठिकाणी पाहिलं की देवाच्या पुत्राद्वारे आपण प्रकाशाचे पुत्र झालेलो आहे. आमेन, हालेलुया. आणि जिथं प्रकाश आहे तिथं आरोग्य आहे, तिथं समृद्धी आहे, तिथं धनसंपदा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं 28व्या वचनामध्ये, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या योगाने भूते काढितो तर देवाचे राज्य तुम्हा प्रत आलेले आहे. हालेलुया, हालेलुया. एका सिस्टरच्या घरी मी प्रार्थनेसाठी गेलो होतो आणि त्या सिस्टरला जवळजवळ 9 वर्ष एक आजार होता. 9 वर्षापासून ती बहीण त्या आजाराने ग्रस्त होती. तिच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या देवपूजा करण्यात आल्या होत्या. ती स्त्री देवभक्ती नव्हती, एका देवीची ती भक्ती नव्हती आणि तिच्या घरामध्ये तिने यज्ञ केले होते. तिच्या घरामधून भिंतीतून यज्ञाचा वास, तुपाचा वास, जळालेल्या सामानाचा वास येत होता. इतका तिने तिच्या घरामध्ये देवपूजा केल्या होत्या, पण ती व्याधीतून ती बरी झाली नव्हती. तिला संधिवाताचा आजार होता आणि 8 वर्ष तिच्या त्या आजारातून ती बरी होऊ शकली नाही. लाखो रुपये तिने त्याच्यासाठी खर्च केला होता. तिच्या घरात पूजा करण्यासाठी हरियाणामधून विमानाने पुजारी लोक तिच्या घरी येत होते, मांत्रिक लोक येत होते. एका ट्रिपला, एका पूजेसाठी ज्यावेळेस मांत्रिक यायचा 25,000 50,000 रुपये खर्च करून त्याचा सगळं विमानाच्या तिकिटासहित त्या यज्ञाचा खर्च ती करत होती. परंतु 8 वर्षामध्ये तिला कुठलाच फरक पडला नाही. परंतु ज्यावेळेस 5 वर्षापूर्वीची माझ्या चर्चच्या सुरुवातीची ही घटना आहे, मी ज्यावेळेस तिला तिच्या घरी आपल्या चर्च मधून माझी सेल मीटिंग असायची, त्या सेल मीटिंग मधून एक बहीण तिच्या घरी मोलकरीण म्हणून जात होती काम करायला. कारण त्या बहिणीला उठून काहीच करता येत नव्हतं. सुंदरसं घर होतं, सगळी फॅमिली व्यवस्थित होती, 2 लेकरं होते, पैसा होता, परंतु समाधान नावाचा प्रकार नव्हता. घर अंधकाराने व्यापलेलं होतं. आणि त्या मोलकरीणीने बिचारीने तिला सांगितलं की आमचा ब्रदर आहे, प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनेने लोकांना आरोग्य मिळतं. मग मला निरोप आला आणि मला बोलवण्यात आलं. रात्रीचे 11:30 वाजता मी वेळ देऊ शकलो. त्या दिवशी 11:30 वाजले मला तिच्या घरी जाण्यासाठी प्रार्थनेला. मी रात्री माझ्या बुधवारची एक सभा संपवली आणि तिच्या घरी प्रार्थनेसाठी गेलो. ज्यावेळेस मी तिच्या घरामध्ये गेलो, त्या कुटुंबामध्ये मी प्रवेश केला, त्या घरामध्ये अक्षरशः मला स्मशानासारखी अशांतता जाणवली. त्या ठिकाणी अत्यंत दुःखी वातावरण होतं. त्या घरामध्ये सगळीकडे देवाचे फोटो लावलेले होते. अनेक प्रकारच्या विश्वासाच्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी देवपूजा केलेली होती. परंतु घरामध्ये सगळीकडे अंधकार व्यापलेला होता. ती बहीण कित्येक दिवसापासून त्या बिछाण्यावरती खिळलेली होती. मी त्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो, तिचे मिस्टर मला येऊन म्हणाले, ब्रदर, त्यांना माहिती नाही मला काय म्हणतात ते मला म्हणाले. त्यावेळेस मला आठवतं, ते म्हणाले, सर काही तुम्ही करू शकता का? कमीत कमी एक सांगा, त्या कधी मरणार आहेत. म्हणजे त्यांनी एवढं सगळं केलं होतं, परंतु त्यांना आशा नव्हती की त्यांची पत्नी वाचू शकेल, ती आई त्यांची वाचू शकेल. मला ज्यावेळेस त्यांनी म्हणाले, मी त्यांना सांगितलं मी प्रार्थना करणार आहे आणि 100% माझ्या प्रार्थनेने देव त्यांना आरोग्य देईल, कारण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. ते म्हटले, जे तुम्हाला करायचं ते तुम्ही करा. कारण त्यांना काहीच ठाऊक नव्हतं येशू ख्रिस्ताबद्दल. मी ज्यावेळेस त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली, मी त्या बहिणीच्या डोक्यावर हात ठेवला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करायला लागलो. जसं मी येशू ख्रिस्ताचं नाव माझ्या मुखावरती घेतलं, मी उच्चार केला येशूच्या नावाचा, तिच्या आतमधून दुष्टात्मा किंचाळला. तिच्या आतमध्ये असलेला दुष्टात्मा जोरात किंचाळला आणि तो मला म्हणाला, ही माझी आहे आणि मी हिला सोडणार नाही, मी तिला नेण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. आमेन. मी ज्यावेळेस हे ऐकलं, मला देवाच्या पवित्र शास्त्रातलं हे वचन आठवलं आणि त्या ठिकाणी लिहिलंय, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या योगाने भूते काढितो तर देवाचे राज्य तुम्हा प्रत आलेलं आहे. मी त्या सैतानाला, त्या दुष्टात्म्या, त्या भूताला धमकावलं. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये
देवाच्या आत्म्याद्वारे मी तुला आज्ञा देतो, या बहिणीचा ताबा सोड. ती बहीण थाट दिशेने जमिनीवर कोसळली. दुसऱ्या क्षणाला ज्यावेळेस ती उठली, तिला चालता येऊ लागलं. तिचे पाय वाकडे झालेले संधिवाताने ते पाय तिचे सरळ झाले. 3 आठवड्यामध्ये ती बहीण संपूर्ण रिकवर झाली, संपूर्ण सदृढ झाली. आजही ती येशू ख्रिस्ताची सुवार्ता पायी चालून जगाला सांगतेय. परमेश्वर अद्भुत कार्य करणारा आहे. देवाचं राज्य आरोग्याचं राज्य आहे आणि त्या बहिणीच्या द्वारे अनेक लोकांपर्यंत येशू ख्रिस्ताची सुवार्ता पोहोचली. मी तुम्हाला सांगतो, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या योगाने भूते काढितो, तर देवाचं काय जवळ आलेलं आहे? राज्य जवळ आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्याच्या आतमध्ये येशू ख्रिस्त आहे, त्याच्या आतमध्ये देवाचं राज्य आहे. आणि जिथं देवाचं राज्य आहे तिथं विपुलता, तिथं वांसपणा नाही, तिथं भरपुरी आहे, तिथं समृद्धी आहे, तिथं बरकत आहे. आमेन. कारण ते प्रकाशाचं राज्य आहे. पवित्र शास्त्रामध्ये पुढे जाऊन काय लिहिलंय? अगर बळकट मनुष्याला पहिल्या बांधल्याशिवाय, पण पहा, जर 2 राज्य आहे तर एक जो राज्य करतोय सध्याला तुमच्या जीवनामध्ये, त्याला बांधणं गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. कारण एका वेळी 2 राज्य चालू शकणार नाही. एकाच वेळेस दोन्ही राज्याचं कार्य ऍक्टिव्हेट होऊ शकत नाही. एकाच वेळेस प्रकाश आणि अंधार एकाच खोलीमध्ये राहू शकत नाही. एक तर प्रकाश राहील, नाहीतर अंधार राहील. जर तुम्ही लाईट बंद केली तर अंधार येईल, तुम्ही लाईट लावली तर या ठिकाणी प्रकाश प्राप्त होईल. तुम्हाला अंधाराला घालवायचंय तर तुम्हाला प्रकाश निर्माण करावा लागेल. असं होऊ शकत नाही अर्ध्या खोलीमध्ये अंधार आणि अर्ध्या खोलीमध्ये प्रकाश. आमेन. तुमच्या जीवनात जर अंधकार आहे तर तुम्हाला प्रकाश आणण्यासाठी येशू ख्रिस्ताला पूर्ण परवानगी द्यावी लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला म्हणावं लागणार आहे, येशू, मी तुला माझ्या जीवनाचा प्रकाश म्हणून स्वीकारतो. तरच अंधकार निघून जाईल, तरच तो व्हायरस निघून जाईल, तरच तो टॉर्चर करणारा दुष्टात्मा, सैतानाचं आधिपत्य तुमच्या जीवनावरून निघून जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, बळकट मनुष्याला बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याच्या वस्तू कोणी लुटून न्याव्या हे कसे होईल? त्यास बांधिले तरच त्याचे घर लुटता येईल. आमेन. हे राज्याविषयी लिहिलेलं. जर तुम्ही त्या सैतानाच्या राज्यात आहात तर तुम्ही त्याची प्रॉपर्टी आहात. आमेन. तुमची जर जीवन अंधकारमय, त्या सत्तेखाली आहे, आधिपत्याखाली आहे, त्या सैतानाचं किंगडम, राज्य तुमच्यावर आहे, तर तुम्ही त्याची प्रॉपर्टी आहे. आमेन. आणि तुम्हाला जर देवाच्या राज्यात आणायचं तर त्यासाठी त्या सैतानाला बांधणं, त्या बळकट पुरुषाला बांधणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी एका ठिकाणी मीटिंगला जात होतो प्रार्थना घेण्यासाठी. अनेक दिवसापासून तिथे वाढ होत नव्हती चर्चची. तिथं लोकच येत नव्हते. लोक 10, 15, 25च्या वरती वाढच नव्हती. अनेक दिवसापासून मी तिथं प्रार्थना घेत होतो. परंतु एकदा मला देवाच्या आत्म्याने सांगितलं, जर तुला तिथं जाऊन देवाचं राज्य जिंकायचं, देवाचं राज्य वाढवायचं, तर तिथं असलेल्या बळकट सैतानाच्या आधिपत्याला बांधलं पाहिजे, त्या बळकट पुरुषाला बांधलं पाहिजे. त्यासाठी तुला उपवास प्रार्थना करावं लागतील. आणि मी ज्यावेळेस उपवास प्रार्थना केली, ती मीटिंग ऑटोमॅटिकली 50, 60 त्याच्या पुढं लोक यायला लागले आणि त्या ठिकाणी परमेश्वराने एक मंडळी स्थापित केली. जर तुम्हाला देवाचं राज्य वाढवायचं आहे तर त्या बळकट पुरुषाला बांधावं लागेल. पुढे काय लिहिलंय पवित्र शास्त्र 3ऱ्या वचनामध्ये, जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही तो उधळून टाकितो. याच तो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप दुर्भाषण मनुष्याला क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविषयीचे जो दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविषयी कोणी काही बोलले तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध बोलले तर त्याची त्याला क्षमा होणार नाही. या युगही नाही. अनेक लोक या वचनामुळं बॅकस्लाइड झालेले आहेत. या वचनाचं प्रगटीकरण न मिळाल्यामुळं अनेक लोक बॅकस्लाइड आहेत. ते म्हणतात आम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध बोललोय आणि म्हणून आता आम्हाला देव क्षमा करणार नाही. हालेलुया. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या प्रकारच्या भावना आहेत. त्यांचे मन दुखवलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये देवाविरुद्ध कुरकुर आहे. ते म्हणतात आता आम्हाला देव माफ करणार नाही. ज्या अर्थी तुमचं मन
मन तुम्हाला दोषी ठरवत आहे, तुमच्या मनाला आजही वेदना होतात, त्या अर्थी पवित्र आत्मा तुम्हाला सोडून गेलेला नाही. देव तुम्हाला कन्व्हिन्स करतोय की तुम्ही प्रभूकडे या, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये या. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही देवाच्या राज्यामधून बाहेर गेलेला तर या क्षणाला पश्चातापी अंतःकरणापासून पुन्हा एकदा प्रकाशाच्या राज्यामध्ये या. कारण पवित्र शास्त्रामध्ये पहा काय लिहिलंय. कलस्सईचं पुस्तक पत्र पहिला अध्याय आपण पुन्हा एकदा काढू. 13 वचनामध्ये पहा देवाच्या पुत्राने आपल्यासाठी काय केलेलं आहे. हालेलुया, थँक यू जीसस. पहा त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्याला प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. त्या पुत्राच्या ठाई आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झालेली आहे. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. आपण पापातून मुक्त झालेलो आहे. इफिसकराचा पहिला अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये काय लिहिलेले पहा. इफिसकराचा पहिला अध्याय 7वं वचन 6 आणि 7. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे म्हणजे कुणाच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ता द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता ऍडव्हान्स निवडलेले, आगाऊ निवडलेलं, पृथ्वीचा पाया घालण्यापूर्वी निवडलेलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज चर्चला आलाय, आज तुमचं तारण झालंय असं नाही. तुम्ही आज बायबलचं वचन ऐकताय आणि तुमचं आज तारण असं झालेलं नाही. तुम्हाला येशू ख्रिस्ताने पृथ्वीचा पाया घालण्यापूर्वी निवडलेलं, तो तुम्हाला गर्भाशयात निर्माण करण्यापूर्वीपासून तुम्हाला तो ओळखतो. आणि म्हणून 7व्या वचनामध्ये पहा त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकरात त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्याला त्या अंधाराच्या सत्तेतून काढण्यासाठी येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त दिलेलं आहे. प्रियकराच्या रक्ताद्वारे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे ती किंमत मोजली आणि आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेतलेलं आहे. आणि म्हणून जे आरोग्य प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्याला प्राप्त होतं त्याने त्याची किंमत मोजलेली आहे. बायबल सांगतं त्याला बसलेल्या माराच्या वळांनी आम्ही निरोगी झालो. फटके म्हणजे जखमा आहेत प्रियानो, फटके म्हणजे रक्त वाहन आहे. येशू ख्रिस्ताला जे 39 फटके बसले, जे सोसले त्यांनी, त्या प्रत्येक फटक्यामध्ये त्याच्या मांसाबरोबर रक्त बाहेर येत होतं. आणि बायबल सांगतं त्याच्या जखमांनी मी बरा झालो. आमेन, हालेलुया. सैतानाच्या अधिपत्याखाली जे दुःख आपण भोगत होतो, जे दास्य आपण करत होतो, त्या दास्यातून मुक्त करण्यासाठी देवाने त्याच्या पुत्राद्वारे आपल्याला किंमत मोजून आपल्याला त्या सत्तेतून सोडवलेलं. त्याने ती किंमत मोजलेली आहे प्रियांनो. आणि म्हणून यावेळेस आरोग्यासाठी जे आरोग्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते त्याच्या राज्यात आल्याशिवाय प्राप्त होणार नाही. कारण त्याचं राज्य आरोग्याचं राज्य आहे. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्ताचं राज्य आरोग्याचं राज्य आहे. से हिलिंग किंगडम, म्हणा आरोग्याचं राज्य. से हिलिंग किंगडम, किंगडम ऑफ हिलिंग, आरोग्याचं राज्य. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या जवळ आल्यानंतर तो आजार तुमच्यावर राज्य करू शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो हजारो साक्ष माझ्याकडे की ज्याच्याद्वारे येशू ख्रिस्ताने त्यांना त्याच्या राज्यात घेतलं आणि ते लोक बरे झाले. आमेन. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जगता, येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त तुमच्या भोवती आहे, तर तुम्ही एका स्वर्गीय राज्यामध्ये आहात जिथं अलौकिकता. पहा त्या आंधळ्याला आणि मुक्याला जसं येशू ख्रिस्ताच्या जवळ आणण्यात आलं, येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं. कारण येशू ख्रिस्ताचं जे राज्य आहे ते आरोग्याचं राज्य आहे. हालेलुया. किती लोकांना त्या आरोग्याच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा. किती लोक म्हणतात की मला आज आरोग्य हवं. हाऊ मेनी पीपल वॉन्ट्स टू हील युअर बॉडीज. किती लोकांना स्वतःच्या शरीराला आरोग्य द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा प्रभू तुझं राज्य माझ्या आतमध्ये येऊ दे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जर तुम्ही काढून वाचलं, प्रेषितांचं कृत्य काढा. प्रेषितांचं कृत्य 19. हालेलुया. सवाई चला थोडस सॉरी 5 मिनिटं फक्त द्या अजून, मी आजचा संदेश संपवतो लगेच. हालेलुया. ऍक्ट्स चॅप्टर नंबर 19. थँक यू फादर, थँक यू लॉर्ड. हालेलुया. पहा
12व्या वचनापासून आपण वाचूया. ते असे की रुमाल व फडकी त्याच्या अंगावर आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्याचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. कुणाच्या? पेत्राच्या अंगावरून. आमेन. पुढे पवित्र शास्त्र सांगतं पौलाच्या हातून अनेक देवाने आश्चर्य कर्म केले. त्याच्या अंगावरून जर रुमाल नेला पौल प्रेषित पौलाच्या तर लोकांच्या शरीरातून भूते आणि आजार निघून जात होती. 13 वचनात पहा. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दृष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करीतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो. असे करणारे इसम यहुदी मुख्य याजक स्किवा याचे 7 पुत्र होते. त्यास दृष्ट आत्म्याने जबाब दिला, मी येशूला आणि पौलालाही ओळखतो, पण तुम्ही कोण आहात? मग ज्या मनुष्याला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यावर उडी घालून दोघांना हटविले आणि त्यावर इतका पगडा बसविला की ते उघडे नागडे घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. तेव्हा इफिस इथे राहणारे यहुदी हेलेनी या सर्वांना हे माहीत होऊन भय प्राप्त झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्य पदरी घेऊन ती उघड केली. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं इपिस हे शहर संपूर्ण मूर्तीने भरलेलं शहर होतं. अंधकाराने व्यापलेलं ते शहर होतं आणि त्या ठिकाणी पौलाच्या द्वारे देवाने आश्चर्य कर्म केले, आश्चर्य अद्भुत असे कार्य केले. आणि मग ते पाहून त्या ठिकाणी असलेले काही पंचाक्षरी फिरस्ते त्या यहुदी लोकांनी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये भूत काढू लागले. बायबल सांगतं ज्यावेळेस त्यांनी एका दृष्टांत लागलेल्या मनुष्यावर हात ठेवला आणि त्याला भूत काढण्याचा प्रयत्न करू लागले, त्या भूतांनी त्याच्यावरती प्रहार केला, त्याला घायाळ केलं, त्यांना उघडं नागडं करून पळून लावलं. का? कारण ते देवाच्या राज्यात नव्हते, परंतु देवाच्या राज्याच्या द्वारे सैतानाचं राज्यात फूट पाडत होते. आमेन. हालेलुया. तुम्ही जोपर्यंत पूर्ण प्रकाशात येत नाही तुम्ही त्या सैतानावरती राज्य करू शकणार नाही. आमेन. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं जर देवाच्या आत्म्याच्या योगाने मी भूते काढितो तर देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? आज प्रभूचा आत्मा तुमच्यावर उतरून येणार आहे आणि आरोग्याचं राज्य तुमच्या जीवनात प्रस्थापित होणार आहे. जे राज्य आदामाने एका आज्ञाभंगाद्वारे सैतानाच्या हातात हस्तांतरित केलं ते राज्य पुन्हा त्याच्या हातातून काढून घेण्यासाठी माझा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. तो अधोलोकात गेला. अधोलोकाच्या किल्ल्या त्याने मृत्यूच्या आणि सैतानाच्या सर्व किल्ल्या त्याने स्वतःकडे घेतल्या आणि तो म्हणाला पहा मी आता त्याच्यावर विजय मिळवलेला. ते राज्य आता येशू ख्रिस्ताकडे आणि जो कोणी त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो देव त्याला पुन्हा त्या आदामाने गमवलेलं राज्य पुन्हा त्याच्या हातामध्ये देतोय. किती लोक आज त्याचं राज्य ग्रहण करू इच्छितात? आमेन. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? यावेळेस आपण प्रभू भोजन देखील घेणार आहे. प्रभू भोजनाद्वारे आपण यावेळेस प्रभूची आराधना करून यावेळेस सांगूया की प्रभू येशू माझं जीवन मी तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. हालेलुया. मी तुझ्या राज्यात प्रवेश करतो. हालेलुया. थँक यू जीसस. वी वर्शिप यू मास्टर. थँक यू लॉर्ड जीसस. जर तुम्ही प्रभू भोजनाची तयारी केली नव्हती तर प्लीज यावेळेस तुमच्या घरामध्ये असलेली जी काही भाकरी ब्रेड जे असेल ते प्रभूचं शरीर म्हणून ते तुम्ही स्वीकारू शकता. तसंच जर तुमच्याकडे काही ज्यूस आहे प्याल्यामध्ये घेण्यासाठी तर यावेळेस त्याचं रक्त म्हणून यावेळेस प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आपण सहभागी होऊया. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का प्रभू भोजनामध्ये? प्रभू भोजनाची तयारी यावेळेस करूपर्यंत आपण त्याची आराधना करूया. हालेलुया. म्हणा मी प्रभू येशूच्या द्वारे प्रकाशाच्या राज्यात आलेलो आहे. मी प्रकाशाच्या राज्यात आलेलो आहे. हालेलुया. त्याचा शरीर आणि त्याचं रक्त जो ग्रहण करील त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. पवित्र शास्त्र सांगतं कारण मरणावर येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला. हालेलुया. थँक यू Jesus, we worship you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. यावेळेस प्रभू भोजन घेत असताना सर्वजण त्याचं पावित्र्याचा भान राखतील कारण ही अत्यंत पवित्र विधी आहे जिथं स्वतः ख्रिस्त येशू या मेजावर उपस्थित आहे. आणि म्हणून यावेळेस आपण सर्वजण मिळून
त्याच्यामध्ये सहभागी होत असताना अंतःकरणापासून त्याची आराधना करूया. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. मार्ग केवल तू, मार्ग केवल तू, मार्ग केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. स्तुति प्रशंसा होते, सब मिलके कहेंगे. स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे. Jesus, you are holy. We worship you, Lord. यावेळेस आपण प्रभूच्या विधीमध्ये, प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होऊया. पवित्र शास्त्र संत 1 कृतिग्रास त्याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनामध्ये, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आपण सर्वजण आपली भाकरी हातामध्ये घेऊया. पूर्ण आदराने देवाच्या वचनाचा मान करून यावेळेस प्रभू भोजनामध्ये सहभागी होऊयात. कारण ते शरीर जे वधस्तंभावर तोडण्यात आलं त्याची प्रतिमा म्हणून त्याने पूर्वीच एक दिवस आधी आपल्या शरीराला भाकरी म्हणून संबोधित केलं. तो म्हणाला, ही भाकरी मी तुम्हासाठी तोडत आहे, हे शरीर मी तुमच्यासाठी तोडतोय, कारण या तुटलेल्या शरीराद्वारे तुम्हाला आरोग्याचं राज्य प्राप्त होईल. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या,
तुझा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र शरीरासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. 2 कोरिन्थियस 5:21 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू त्याचं शरीर तो निर्दोष होता, तो निष्पाप होता, तरी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. प्रभू त्या तुटलेल्या शरीराद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे आणि ते आरोग्य यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आमच्या कुटुंबासाठी, आमच्या चर्चसाठी आम्ही स्वीकारतो लॉर्ड, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कारण स्वतः येशू ख्रिस्त म्हणाला, मी खरी भाकर आहे, मी जिवंत भाकर आहे. प्रभू माझ्या चर्च मध्ये प्रत्येकाला आज हे आरोग्याचं राज्य प्राप्त होऊ दे. जसा तो मुका आणि आंधळा भूतग्रस्त बरा झाला, आज तुझ्या या तुटलेल्या शरीराद्वारे प्रत्येक प्रकारचा विकार बरा होऊन प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझं राज्य प्रस्थापित होऊ दे. येशूच्या पवित्र नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो. आमेन. आपण सर्वजण मिळून या भाकरीमध्ये सहभागी होऊयात. भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. आपण सर्वजण मिळून यावेळेस येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तासाठी देवाचे आभार मानूया. प्रभू यावेळेस आम्ही तुझे आभार मानतो. इफिसकराचं पत्र 1 अध्याय 7 वचन, कलस्सेचं पत्र 1 अध्याय 13 वचन, प्रभू 1 पेत्र त्याचा 2 अध्याय 9 वचनाद्वारे त्या प्रियकराच्या द्वारे आम्हाला स्वर्गाच्या राज्यात स्वीकारण्यात आलं दे बाप्पा. कारण आमच्या पापांची किंमत येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने मोजण्यात आली. प्रभू त्या रक्ताची खंडणी आम्हासाठी देण्यात आली आणि म्हणून आमच्या पापक्षमेसाठी सांडलेल्या रक्ताद्वारे केलेल्या करारासाठी आम्ही तुझे आभार मानतो. यावेळेस सर्व चर्च मिळून त्याचे आभार मानेल. सगळेजण म्हणतील, येशू तुझ्या पवित्र रक्तासाठी आम्ही तुझे आभार मानतो. जे मौल्यवान आणि शाही रक्त तू आम्हासाठी सांडलं, त्या मौल्यवान रक्तासाठी पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू की तू आम्हाला आरोग्य देण्यासाठी 39 फटके खाऊन जे रक्त सांडलेलं असते बाप्पा, त्या रक्ताद्वारे आम्ही आम्हाला जीवन स्वीकारतो. ते जीवन जे सैतानाने आमचं चोरलं होतं ते बहुपट 100 पट पुन्हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही यावेळेस या रक्ताद्वारे, या कराराद्वारे स्वीकारतो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आमेन. सगळेजण म्हणतील आमेन आणि या रक्तात सहभागी होतील. हालेलुया. थँक यू जीसस. प्रभू तुझ्या भाकरीद्वारे आणि तुझ्या पवित्र रक्ताद्वारे जे आरोग्य आणि जे राज्य तू आम्हामध्ये स्थापित केलेलं आहेस त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. प्रभूचे आपण आभार मानूया, धन्यवाद करूया. सर्वजण आपले हात उंच करतील आणि योग्य रीतीने अंतःकरणापासून, पश्चातापी अंतःकरणापासून देवाचे आभार मानतील. थँक यू लॉर्ड. योग्यता से पढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, धन्यवाद के साथ स्तुति गा
आभार मानतील आणि त्याला म्हणतील धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा सेवा पूरी करके पाऊंगा प्रभु ऐसा दो वरदान सेवा पूरी करके पाऊंगा प्रभु ऐसा दो वरदान धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति कोटि कोटि स्तुति धन्यवाद अपने हाथों को उठाकर कहेंगे कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद प्रभूचा आत्मा तुमच्या कुटुंबामध्ये उतरून आलेला यावेळेस ते राज्य तुमच्या घरात प्रस्थापित करण्यात आलेला येशू ख्रिस्ताच्या नावाला देवाच्या आत्म्याला सैतान थरथर कापतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज प्रत्येक जण आपल्या घरामध्ये उठून उभा राहील आणि म्हणेल सैताना माझ्या घरातून तुझं राज्य गेलेलं आहे निघून गेलेलं आहे तूही निघून जा येशूच्या नावामध्ये टेक अथॉरिटी इन युअर हँड तुमच्या हातामध्ये ती शक्ती ते अधिकार घ्या आणि सर्व आजाराला धमका यावेळेस जर तुमच्या शरीरामध्ये कुठला व्याधी आहे तर त्या आजाराला यावेळेस म्हणा सैताना माझ्या शरीरातून निघून जा आय रिब्यूक यू डेव्हिल गेट आउट इन द नेम ऑफ जीसस आय ब्रेक द पॉवर ऑफ डीमन्स सर्व दुष्टात्म्याची शक्ती तुमचं घर सोडून चाललेली आहे
जर तुमच्या घरात कुणी आजारी आहे तर त्याचं नाव घ्या. जर कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर त्याच्याविषयी प्रार्थना करा. त्याच्यावरती असलेलं ते राज्य तुटणार आहे, ते अशुद्धतेचं राज्य तुटतंय, ती व्याधी निघून चाललेली आहे, पॅरालिटिक अटॅक्स निघून चाललेला आहे, कॅन्सरचा आजार निघून चाललेला आहे. जर तुमच्या पोटावरती सैतानाने राज्य बांधलेलं, तुम्हाला बाळ होऊ शकत नाही, यावेळेस त्या सैतानाला म्हणा माझ्या गर्भाशयाला सोड. आय कमांड इन द नेम ऑफ जीसस. प्रभूचं राज्य तुमच्यामध्ये येत आहे. तुमचं सर्व आर्थिक नुकसान जे सैतानाने केलेलं प्रभू 100 पट भरून देणार आहे. देवाचं राज्य तुमच्यावर प्रस्थापित होत आहे. द किंगडम ऑफ हेवन इज द हिलिंग किंगडम. देवाचं राज्य आरोग्याचं राज्य, आणि म्हणून सगळे आजार निघून चाललेला आहे, कॅन्सर निघून चाललेला आहे, कोरोना निघून चाललेला, HIV निघून चाललेला, पॅरालिसिसचा आजार निघून चाललेला, थायरॉइडचा आजार निघून चाललेला, मोतीबिंदूचा आजार निघून चाललेला, डोकेदुखीचा आजार निघून चाललेला. सगळे चमत्कार यावेळेस होतात. रिसीव युअर मिरेकल. ओ लॉर्ड टच देम फादर. दृष्टांत निघून चाललेले आहेत. ज्या फायली तुमच्या अडकलेल्या आहेत त्या रिलीज होतात आहेत. येशूच्या नावामध्ये त्या फायली रिलीज होतात आहेत. तुमचे लोन्स जे अडकलेले आहेत ते पैसे तुमचे मोकळे होतात आहेत. सगळा कर्जाचा आत्मा निघून चाललेला. तुमचे नवीन घराचे जे प्रपोजल थांबलेले आहेत ते पुन्हा बिगिन होतात आहे, पुन्हा सुरुवात होतात आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्या घरावरती उतरलेला. रिसीव मिरेकल राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये म्हणा मी तुझं राज्य स्वीकारतो. से आय लॉर्ड आय रिसीव युअर किंगडम इन माय हाऊस. फादर आय रिसीव युअर किंगडम. देवाचं राज्य तुमच्या घरात प्रस्थापित होतं. किडनीचे आजार निघून चाललेले आहेत. ओ सिकनेस, सगळ्या प्रकारचे आजार चाललेले आहेत, सगळ्या प्रकारचे व्याधी निघून चाललेले आहेत. प्रभूचा आत्मा या ठिकाणी उतरून आलेला, दृष्टात्मे निघून चाललेले. एक बहीण मला पाहतीये, तिला आतमध्ये त्रास होतो, तिला चक्कर आल्यासारखं होतं. तिचा तो त्रास निघून चाललेला कारण दृष्टात्मा निघून चाललेला. येशूच्या नावामध्ये तू आजपासून पूर्ण बंधन फ्री होशील, तू बंधन मुक्त होशील. कारण देवाचं राज्य तुझ्यावरती आलेला. तुझ्या बिझनेस वरती देवाचा अभिषेक येतो. अनेक लोकांच्या दुकानांना देव आशीर्वादित करतो, त्यांच्या बिझनेसला देव आशीर्वादित करतो. ओ जीसस. जे लोक नवीन नवीन बिझनेस विचार करतात त्या सर्व बिझनेसला देव आशीर्वादित करतो. देवाचा आत्मा त्या बिझनेसवर उतरणार आहे. गेल्या आठवड्यात एक प्रेयर रिक्वेस्ट होती, एक भाजीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मी प्रार्थना केलेली आहे. परमेश्वर त्या भाजीच्या बिझनेसला, त्या व्हेजिटेबल बिझनेसला आशीर्वादित करणार. प्रभूचा आशीर्वाद त्याच्यावर मी घोषित करतो. जे तुम्ही हाताने काम करणार त्या हाताला देव बरकत देतो. कारण तुम्ही राजकीय याचकगण आहे. यू आर द किंगडम ऑफ द हेवन. तुम्ही स्वर्गाचं राज्य वाहणारे लोक आहात. बिकॉज यू आर बिलीव्हर्स. तुम्ही विश्वासणारे आहात म्हणून देवाचं राज्य तुमच्याद्वारे वाढतं. सगळ्या प्रकारचे व्याधी निघून चाललेले आहेत. माइंड प्रॉब्लेम, मनातले विकार निघून चाललेले आहेत, मनोविकार निघून चाललेले आहेत, मेंटल डिसीज निघून चाललेले आहेत, भावनेचे आजार निघून चाललेले आहेत. यू आर स्ट्रॉंग, यू आर स्ट्रेंथन. तू सामर्थ्याने भरशील. देव तुला ज्ञानाने भरणार आहे. यू आर फुल ऑफ विस्डम, यू आर फुल ऑफ अंडरस्टँडिंग. तुझ्यामध्ये देव समज बुद्धी देतोय. तुझ्यामध्ये ज्ञान परमेश्वरापासून येत आहे. परमेश्वर तुला ज्ञानी बनवतोय. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. द ग्लोरी ऑफ गॉड. देवाचं तेज तुझ्या घरात आलंय कारण देवाचं राज्य तुझ्यावरती आलेलं आहे. जे लोक जॉबलेस आहेत, ज्यांना आता नोकऱ्या हव्या आहेत, प्रभू येशू त्यांच्यासाठी स्वर्गाच्या राज्यातून अलौकिक चमत्कार घडून आणणार आहे. तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार होतात आहे, नवीन दरवाजे देव उघडतोय. म्हणून मी स्वर्गाच्या राज्यात आहे. मी पृथ्वीवर असलो तरी स्वर्गाचं राज्य माझ्यावर आहे. देवाचं आधिपत्य माझ्यावर आहे. म्हणा प्रकाशाच्या राज्यात आहे मी. आय एम इन द लाईट. मी प्रकाशात आहे कारण मी प्रकाशाचा पुत्र आहे. थँक्यू जीसस. टच देम लॉर्ड, हील देम, ब्लेस देम अबंडंटली. ओ लाईफ ऑफ जीसस इन यू. देवाचं जीवन तुमच्यामध्ये, येशूचं जीवन तुमच्यामध्ये. हालेलुया. करोना तुम्हाला मारू शकणार नाही. करोनाने तुमचा मृत्यू होणार नाही. कुठला व्हायरस तुम्हाला अफेक्ट करू शकत नाही. तुम्ही जिवंत राहाल. तुम्ही देवाचा गौरव करत राहाल कारण देवाचा पुत्र तुमच्या आतमध्ये आहे. त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेण्यात आलेलं आहे. यू आर ब्लेस्ड, यू आर ब्लेस्ड.
You are blessed. Say, I am blessed. Say, I am blessed. I am full of understanding. I am full of wisdom. Hallelujah. Say, I am success. I am success. Hallelujah. म्हणा मी यशस्वी आहे. Say, I am success. Hallelujah. Hallelujah. Because the light of Jesus is in me. म्हणा देवाचा प्रकाश माझ्यामध्ये आहे. Hallelujah. 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 The glory of God is upon your life. देवाचा प्रकाश तुमच्यावरती उतरून आलेला. Thank you Jesus. Thank you Jesus. Mighty Jesus. महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरात आलेला. म्हणा येशू तू माझा राजा आहेस. Say Jesus, you are my king and my Lord. Say येशू तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. तू माझा राजा आहेस. तू माझा अधिपती आहेस. Hallelujah. 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 गाठी वितळतात आहेत. शरीरातल्या गाठी वितळतात आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये गाठी वितळतात आहेत. सगळा ट्यूमर निघून चाललेला आहे. उल्हासनगर मधून एक बहीण मला पाहतीये. प्रभू तुझ्या बहिणी तुझ्या मुलीसाठी योग्य स्थळ पाठवतो आहे. लाईफ पार्टनर जे लोक प्रार्थना करतात ते योग्य स्थळ येण्यासाठी मी येशूच्या नावात घोषित करतो. योग्य स्थळ तुम्हाला प्राप्त होईल. राईट प्लेस यू आर गोइंग. तुम्ही योग्य ठिकाणी चाललेला आहात. देव तुमचे मार्ग आशीर्वादित करतो आहात. ओ युअर पाथ इज इन द हँड ऑफ गॉड. तुमचे मार्ग देवाच्या हातात आहेत. यू आर सक्सेस. यू आर गोइंग टू सक्सेस. तुम्ही विजय मिळवणार आहात. तुम्ही महाविजय आहेत. तुम्हाला कोणी काढू शकणार नाही. तुमच्या नोकरीवरून तुम्हाला कोणी काढणार नाही. तुम्हाला कोणी तुमच्या पदावरून खाली पाठवणार नाही. तुम्हाला डिमोशन केलं जाणार नाही. कारण प्रमोशन स्वर्गातून आहे. प्रमोशन स्वर्गातून आहे. प्रमोशन स्वर्गातून आहे. प्रमोशन स्वर्गातून आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. सगळ्या प्रकारचे किडनीचे आजार येशू बरे करतोय. सगळ्या प्रकारचे आजार किडनीचे लोक देव आज त्यांना बरं करतोय. जे लोक प्रेयर रिक्वेस्ट पाठवतात त्या प्रत्येकाला प्रभू येशू स्पर्श करतोय. रिसीव युअर मिराकल. रिसीव युअर मिराकल इन द नेम ऑफ जीसस. फायनान्शियल ब्लेसिंग्स. फायनान्शियल ब्लेसिंग. प्रभूला म्हणा प्रभू तुझं राज्य समृद्धीचं ते माझ्यामध्ये. से फायनान्शियल किंगडम इज इन मी. म्हणा स्वर्गाचं आर्थिक राज्य माझ्याद्वारे चालवलं जाणार आहे. हालेलुया. माझ्यावर ही बंदी अफेक्ट करणार नाही. नो रेस्ट्रिक्शन अफेक्ट ऑन माय लाईफ. माझ्यावर बंदीचं राज्य चालणार नाही. बिकॉज आय एम इन द किंगडम ऑफ गॉड. कारण मी स्वर्गाच्या राज्यात आहे. आय एम अंडर दी हेवन. मी स्वर्गाच्या राज्यात आहे. मी स्वर्गात आहे. प्रभूचा अभिषेक माझ्यावरती आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. ब्रोकन हार्टेड पीपल जे लोक तुटलेल्या हृदयाचे आहेत प्रभू त्यांना बरं करतो आहे. प्रभू त्यांना आरोग्य देतो आहे. ज्यांचे संसार तुटलेले आहेत पती पत्नी विभक्त राहतात त्या दोघांना प्रभू एकत्र आणतो आहे. पुन्हा त्यांचा संसार आशीर्वादित होईल. प्रभू त्यांना लेकरांचा आशीर्वाद देतो आहे. ज्या स्त्रियांना बाळ नाही प्रभू आता चमत्कार करतो आहे. रिसीव युअर मिराकल राईट नाउ बाय फेथ. से आय एम द मदर ऑफ चाइल्ड. म्हणा मी एका सुदृढ बालकाची आई आहे. म्हणा जरी तुम्हाला आता बालक नसेल म्हणा मी एका बालकाची आई आहे. हालेलुया. कन्फेस इट. जर तुम्हाला आतापर्यंत बाळ झालेलं नाही म्हणा मी पिता आहे. म्हणा मी माता आहे. बिकॉज गॉड इज गोइंग टू मिराकल. माझा प्रभू चमत्कार करतोय. आता चमत्कार होतोय. रिसीव युअर मिराकल इन द नेम ऑफ जीसस. बिकॉज गॉड इज डूइंग हिज वर्क. देव त्याचं कार्य करतोय. Hallelujah. 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 या 3 दिवसात एक मनुष्य ज्याला 2 लाख रुपये मिळणार आहेत. Receive your 2 lakhs rupees in the name of Jesus. Hallelujah. By faith say I receive 2 lakhs rupees in the name of Jesus. In the name of Jesus. मिराकल बनी चमत्कारिक पैसा तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलंय ज्या लोकांनी तुम्हाला ठकवलंय तुम्हाला त्रास दिलाय ते लोक तुमच्या समोर नम्र होतील. कारण तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे. तुम्ही येशू समोर नम्र झालेला आहात आणि म्हणून देव तुम्हाला आज आशीर्वादित करतोय. हालेलुया. से आय रिसीव फादर. आय रिसीव लॉर्ड. से थँक यू जीसस. से थँक यू जीसस. Lift your hand and say thank you Jesus. Say thank you Jesus. Thank you Jesus. Hallelujah. Father, we worship you, Master. योग्यता
योग्यता नाही, तरी त्याच्यापेक्षा जास्त प्रभू येशूने आपल्याला दिलेला आहे. त्याचं राज्य आपल्याला दिलेलं आहे. आपल्या हात उंच करून म्हणूया, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हालेलुया। पित्या, आज आम्ही तुझे पुन्हा एकदा आभार मानतो. जे आम्हाला दिलं त्याची योग्यता आम्ही आमच्यामध्ये नव्हती, आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. आजच्या चर्चसाठी, आजच्या सभेसाठी तुला धन्यवाद देऊन प्रार्थना येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित आहात का? आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन देवाने स्वर्गातून पाठवलं होतं. 100% देवाचं राज्य तुमच्या जीवनात प्रस्थापित झालेलं आहे. निराशा, अपुरेपणा, अर्धवट जीवन परमेश्वराने काढून टाकलेलं आहे. परिपूर्णतेचं, आशीर्वादाचं जीवन प्रभूने, त्याचं राज्य आपल्याला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण ऑफरिंगसाठी स्तुतीचं गीत गाऊया. जे लोक ऑफरिंग देऊ इच्छितात, गुगल पेचा नंबर आहे 9763975921, आणि तसंच आपल्या चर्चच्या वेबसाईटवर आपल्या चर्चचा अकाउंट दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती तुमचे ऑफरिंग्स 110 जमा करू शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्याला सुंदर अशी मीडिया इन्स्ट्रुमेंट खरेदी करायचे, जेणेकरून आपलं लाईव्ह अजून सुंदर रीतीने आपल्याला प्रक्षेपित करता येईल, लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. तर जे काही तुम्ही देताय देवाचं राज्य वाढवण्यासाठी 100 पट प्रतिफळ तुम्हाला प्राप्त होईल. विश्वासाने देणारा, संतोषाने देणारा देवाला आवडतो. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानूया, स्तुतीचं गीत गाऊया, प्रभूला धन्यवाद देऊया. कारण बायबल सांगतं संतोषाने देणारा देवाला आवडतो. गीत गाऊन देवाची धन्यवाद देत, स्तुती करत देवाला देऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जे लोक देवाला 110 देतात, जे लोक दशमांश देतात, दानार्पण देतात, त्यांना प्रभूची प्रचिती आहे. त्यांना माहिती आहे त्यांचा परमेश्वर त्यांना कधीही ऊन पडू देणार नाही. आमेन. हालेलुया. कारण देवाने दिलेलं ते अभिवचन आहे. प्रभू म्हणाला, तू माझ्या मंदिरात तुझा दशमांश आणून पहा, मग मी माझी प्रचिती तुला देईल. प्रेज द लॉर्ड. इट इज चॅलेंज फ्रॉम गॉड. हे देवाकडून आव्हान आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण दशमांश देतो, देव त्याच्या प्रचितीला आपल्याला प्रकट करतो, त्याच्या सामर्थ्याला तो आपल्याला प्रकट करतो. आमेन. यावेळेस आपण सर्वजण त्याची स्तुती करत त्याच्या राज्यासाठी पेरणी करूया. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, धन्यवाद येशूला. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, धन्यवाद येशूला. महिमा हो त्याच्या,
हालेलुया आमेन. बोलो हालेलुया आमेन आमेन. हालेलुया आमेन. हालेलुया आमेन. हालेलुया राजाच्या राजाला प्रभू प्रभूला हालेलुया आमेन. हालेलुया राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभूला हालेलुया आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. यावेळेस आपण आपले हात उंच करूया शेवटच्या अभिवचनासाठी. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा बरोबर असो. सर्व लेकरं देवाची ओरडतील आमेन. प्रभू ज्यांनी दानार्पण दिलेलं आहे त्या प्रत्येक दानार्पणाला आशीर्वादित कर. त्याचं 100 प्रतिफळ प्रत्येकाला प्राप्त होते. तुझं राज्य वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होते. प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना मागतो आमेन. प्रेज द लॉर्ड. लवकरच पुन्हा बुधवारी यावेळेस एकत्र आपण आरोग्य सभेसाठी होऊया. इतरांपर्यंत शेअर करून त्यांना चर्चला कनेक्ट करा. अनेकांपर्यंत सुवार्ता गाजावी यासाठी प्रयत्न करा. चर्चमध्ये जे लोक नाही आहेत, ज्या लोकांचा कॉन्टॅक्ट नाही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना सांगा दर रविवारी दर बुधवारी होणारे आशीर्वाद सभा, चर्चची सभा अटेंड करा म्हणून. गॉड ब्लेस यू. सबस्क्राईब करण्याबद्दल विसरू नका. लवकरच आपलं चॅनल वाढत जाऊन ते युट्यूबद्वारे आपण प्रीचिंग करावी, युट्यूबद्वारे वचन प्रचार व्हावा यासाठी देखील प्रार्थनेमध्ये राहा. ते तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.